श्री स्वामी समर्थ। ज्या स्त्रियांमध्ये ही 5 लक्षणे असतात त्या स्त्रियांना घरची लक्ष्मी समजले जाते। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या कोणत्या स्त्रिया आहेत ज्यांच्यामध्ये ही 5 लक्षणे असतात आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजले जाते। हे आपण एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। एक राधानगरी गाव होतं जिथे बाळप्पा नावाचा व्यक्ती राहायचा। बाळप्पा हा गरीब साधा भोळा माणूस रोज तो आपल्या म्हशींना चरायला न्यायचा। संध्याकाळी आल्यावर दूध काढायचा आणि तो विकायचा। तर लीलावती ही अतिशय उद्धट, नवऱ्याला उलटसुलट बोलणारी, घरच्यांचा मान न राखणारी होती। संध्याकाळी ज्यावेळेस बाळप्पा आपल्या घरी गेला त्यावेळेस त्यांची पत्नी लीलावतीने त्यांच्याकडे दागिन्याचा हट्ट केला। तो म्हणाला की सध्या तर आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, आपण नंतर घेऊयात। पण लीलावती ऐकायला तयार नसते। ती त्याला खूप काही बोलते आणि म्हणते, भिकारी माणूस कधी काही मागितलं की काहीच नसतं। एक दिवस लीलावतीच्या दारावर एक भिकारी येतो आणि तो एक पोळी मागत असतो, पण लीलावती त्याला तिथून हाकलून लावते। हे बघून बाळप्पाला फार वाईट वाटतं, कारण तो भिकारी भुकेने व्याकुळ झालेला होता आणि घरी आलेल्याला अन्न नाही देणे हे त्याला काही पटत नव्हतं। दुसऱ्या दिवशी मग त्याच्या घरी पाहुणे येतात आणि मग बाळप्पा तिला त्याच्यासाठी जेवण बनवायला सांगतो। तेव्हा मग ती त्याला सरळ नकार देते आणि पाहुण्यांना चहा पिऊन परत पाठवते। तेव्हा मात्र बाळप्पाला फार राग येतो आणि बाळप्पा तिच्यावर ओरडतो। तेव्हा ती बाळप्पाला उलटसुलट बोलते। मग बाळप्पा तिच्या खानाखाली लगावतो। तेव्हा मात्र लीलावती फार चिडते आणि ते घर सोडून निघून जाते। बाळप्पा तिला मनवण्याचा फार प्रयत्न करतो, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसते। ती घर सोडून निघून जाते। संध्याकाळचा टाइम होतो, वाटेत जंगल लागते आणि मग या जंगलात एक साधू जात असतात। तेव्हा ते साधू बघतात तर लीलावती एकटीच त्या जंगलातून जात असते। मग तेव्हा साधू म्हणतात की तुम्ही या एवढ्या रात्री या जंगलातून जाऊ नका, त्यापेक्षा तुम्ही आमच्या आश्रमात चला आणि सकाळ झाल्यानंतर मग जा, कारण या जंगलामध्ये अनेक प्राणी आहेत ज्यांचा तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो। मग तेव्हा तिला साधूचं म्हणणं पटतं आणि ती आश्रमात त्यांच्या बरोबर जाते। इकडे आश्रमामध्ये गुरुजींचे अनेक शिष्य काम करत असतात। काही जण ध्यान करत बसलेले असतात। गुरुजीला बघताच सगळे शिष्य तिथे गोळा होतात आणि दर्शन घेतात। मग दुसऱ्या दिवशी साधू लीलावतीला विचारतात की असं काय झालं आहे की तू घर सोडून आली आहेस? तेव्हा लीलावती सांगते की माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली माझ्यावर हात उचलला, त्यामुळे आता मी हे घर सोडून कायमची माझ्या माहेरी निघून जात आहे। तेव्हा ते साधू विचारतात, पण त्याने तर विनाकारण हात उचलला नसेल, त्यात तुझी काहीतरी चूक असेल, म्हणूनच त्याने असं केलं असेल। त्यावर लीलावती सांगते, नाही, सगळी चूक त्याचीच होती, मी काहीही केलं नव्हतं। तेव्हा ते साधू आपल्या अंतर्ज्ञानातून बघतात तर त्यांना सर्व हकीकत कळते, पण ते तिला सांगत नाहीत की मला सगळं माहीत आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी साधू लीलावतीला आपल्या बरोबर मंदिराच्या दिशेने घेऊन जात असतात। वाटेत त्यांना एक स्त्री दिसते जी फार सुंदर असते, पण मंदिराच्या बाहेर भीक मागत असते। तेव्हा लीलावती त्या साधूंना विचारते की देवाने हिला एवढे सुंदर रूप दिले आहे, पण तिची अशी अवस्था का झाली असेल? तिच्यावर भीक मागण्याची पाळी का आली असेल? तेव्हा साधू लीलावतीला सांगतात, मागील जन्मात हिचं लग्न एका श्रीमंत मुलाशी झालं। ती त्याला सारखं काही ना काही मागायची आणि त्याने कधी जर एखादी गोष्ट दिली नाही तर मात्र ती त्याला उद्धटपणे उलटसुलट बोलायची। दारात आलेल्या गाईला आणि भिकाऱ्याला अन्न न देता ती हाकलून लावायची। घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर न करता तशीच काढून द्यायची, बोलायची। या सगळ्या कारणामुळे या जन्मात तिची ही अवस्था झाली आहे। त्यानंतर तिथे एक मुकी महिला येते। तिला त्या साधूला काहीतरी सांगायचे असते, पण ती मुकी असल्यामुळे तिला सांगता येत नसतं। तेव्हा मग लीलावती विचारते की हिची अवस्था का, हिला मुकेपणा?
का आला त्यावर ते साधू सांगतात की ही महिला बाजूच्या गावामध्ये राहत होती. आपल्या सासू सासऱ्यांना अपशब्द बोलायची, घरातील वडीलधाऱ्यांचा मान न ठेवता त्यांचा अपमान करायची. सासू सासऱ्यांची सेवा करणे हे परम कर्तव्य असताना देखील ती कामचुकारपणा करायची. तिच्या या उद्धटवाणीमुळे घरातील माणसाचे मन दुखायचे. त्यामुळे एक दिवस तिच्या जेवणामध्ये असं काही गेलं की त्याच्यामुळे तिचा आवाज हा कायमस्वरूपी गेला. हे सगळं बघितल्यानंतर मात्र लीलावती चांगलीच घाबरते, कारण की लीलावती देखील तिच्या नवऱ्याला अपशब्द बोलायची, सासू सासऱ्यांचा मान ठेवायची नाही, त्यांचा सातत्याने अपमान करायची आणि तिने नवऱ्याला उलटसुलट बोलून घर देखील सोडलेलं होतं. आश्रमामध्ये आल्यानंतर साधू तिला म्हणतात की तुला तुझ्या माहेराला जायचं आहे ना, तर तू आता जाऊ शकतेस. तेव्हा मात्र तिला लक्षात येतं की या साधूने आपल्याला मुद्दामून मंदिरात नेलं होतं, जेणेकरून आपले डोळे उघडावे. आणि मग ती त्यांच्या पाय धरते आणि त्यांची माफी मागते. त्यांना म्हणते की माझं चुकलंच, मी कधीच माझ्या नवऱ्याचा मान ठेवला नाही, सासू सासऱ्यांना अपशब्द बोलले, घरी आलेल्या गाईला किंवा भिकाऱ्याला कधी अन्न द्यायचे नाही, त्यांना तिथून हाकलून लावायची, अतिथी घरी आली तर त्यांना कधी जेवू घातले नाही, आणि माझ्या नवऱ्याची काही चूक नसताना देखील सगळी चूक आहे असं तुम्हाला सांगितलं. खरं तर माझीच चूक झाली होती, मला माफ करा. तेव्हा साधू म्हणतात की माझी माफी मागण्यापेक्षा तू तुझ्या नवऱ्याची आणि तुझ्या सासू सासऱ्यांची घरी जाऊन माफी माग. पण त्याआधी मी तुला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे, त्या तू ध्यानपूर्वक ऐक. स्त्री ही घराची लक्ष्मी असते. हे 5 लक्षणे ज्या स्त्रियांमध्ये असतात त्यांना लक्ष्मी स्वरूप समजले जाते. त्यावर लीलावती म्हणते, मी ध्यानपूर्वक ऐकेन, कृपा करून मला त्या 5 लक्षणांच्या स्त्रियांबद्दल सांगावे. तेव्हा साधू म्हणतात की पहिलं लक्षण, जी स्त्री सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करते, पूजापाठ करते, घराची साफसफाई करते, मुलाबाळांचा व्यवस्थितपणे सांभाळ करते, सासू सासऱ्यांचा मान राखते, अशा स्त्रीवर माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहते. तिच्या घरात कधीही गरिबी राहत नाही. दुसरे लक्षण सांगताना मग ते साधू म्हणतात की जी स्त्री आपल्या घरी आलेल्या अतिथीचा योग्य मान सन्मान करते, घरी आलेल्या भिकाऱ्यांना अन्न देते. दुसरे लक्षण सांगताना मग ते साधू म्हणतात की जी स्त्री आपल्या घरी आलेल्या अतिथीचा योग्य मान सन्मान करते, घरी आलेल्या भिकाऱ्यांना अन्न देते, अशी स्त्री देखील लक्ष्मी स्वरूप मानली जाते. आणि जी स्त्री घरी आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान ठेवत नाही, दारावर आलेल्या गाईला पोळीचा घास नाही, भिकाऱ्याला भीक देत नाही, अशा घरामध्ये लक्ष्मी कधीही राहत नाही. तिसरे लक्षण म्हणजे जी स्त्री आपल्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, आपल्या मुलाबाळांची व्यवस्थितपणे काळजी घेते, अशा स्त्रीला देखील लक्ष्मीचं रूप मानलं जातं. जी स्त्री सासू सासऱ्यांचा मान ठेवत नाही, नवऱ्याचा आदर करत नाही, त्या स्त्रीवर लक्ष्मी रुष्ट होते आणि घरातून निघून जाते. त्यामुळे त्या घरामध्ये गरिबी येते. आपल्या घरातील व्यक्तींची व्यवस्थितपणे काळजी घेणे, त्यांचा सांभाळ करणे हे स्त्रीचे परम कर्तव्य आहे. चौथे लक्षण सांगताना साधू म्हणतात, जी स्त्री आपल्या नवऱ्याला कधी उलटसुलट बोलत नाही, सासू सासऱ्यांचा मान राखते. चौथे लक्षण सांगताना साधू म्हणतात, जी स्त्री आपल्या नवऱ्याला कधीही उलटसुलट बोलत नाही, सासू सासऱ्यांचा मान राखते, अशा स्त्रीला देखील लक्ष्मीचं रूप मानलं जातं. कारण की जी स्त्री नवऱ्याला उलटसुलट बोलते, सासू सासऱ्यांचा अपमान करते, अशा स्त्रीला समाजात देखील मानाचे स्थान मिळत नाही आणि अपमानित व्हावं लागतं. आणि 5वे लक्षण म्हणजे जी स्त्री आपल्या घराची व्यवस्थितपणे स्वच्छता ठेवते, सकाळी लवकर उठल्यानंतर शृंगार करण्यामध्ये वेळ न घालवता वेळेवर घरातील व्यक्तींना जेवायला देते, मुलाबाळांची व्यवस्थितपणे काळजी घेते, अशा स्त्रियांवर माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहते आणि सदैव आशीर्वाद देते. आता जाणून घेऊयात की स्त्रियांना माता लक्ष्मीचे रूप का म्हटले जाते. स्त्रियांना माता लक्ष्मीचे रूप म्हणून संबोधले जाते कारण त्या आपल्या कुटुंब आणि समाजात अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ज्या माता लक्ष्मीच्या गुणांशी जुळतात. येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे स्त्रिया माता लक्ष्मी सारख्या असतात. माता लक्ष्मी समृद्धी आणि सुखाची देवी आहे.
स्त्रियाही आपल्या कुटुंब आणि समाजात समृद्धी आणि सुखाचे प्रतीक असतात. ते आपल्या कुटुंबाला सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. सुजन आणि पोषण. माता लक्ष्मी सुजन आणि पोषणाचे प्रतीक आहे. स्त्रियाही आपले कुटुंब आणि समाजात सुजन आणि पोषणाचे प्रतीक असतात. ते आपल्या कुटुंबाच्या सदस्यांना सुजन आणि पोषण देतात आणि त्यांना वाढवण्यास मदत करतात. माता लक्ष्मी प्रेम आणि काळजीचे प्रतीक आहे. स्त्रियाही आपल्या कुटुंब आणि समाजात प्रेम आणि काळजीचे प्रतीक असतात. ते आपल्या कुटुंबाच्या सदस्यांची काळजी घेतात आणि त्यांना प्रेम देतात. माता लक्ष्मी सहनशीलता आणि त्यागाची प्रतीक आहे. स्त्रियाही आपल्या कुटुंब आणि समाजात सहनशीलता आणि त्यागाचे प्रतीक असतात. ते आपल्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी त्याग करतात आणि त्यांच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. माता लक्ष्मी आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. स्त्रियाही आपल्या कुटुंब आणि समाजात आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक असतात. ते आपल्या कुटुंबाच्या सदस्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन देतात आणि त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या मजबूत बनवतात. म्हणून स्त्रियांना माता लक्ष्मीचे रूप म्हणून संबोधले जाते, कारण ते आपल्या कुटुंब आणि समाजात समृद्धी, प्रेम, काळजी, सुजन, पोषण, सहनशीलता, त्याग आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक असतात. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे उपाय. माता लक्ष्मीची पूजा आणि आराधना करावी. त्यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दीपक लावावे आणि त्यांना फूल आणि फळे चढवावे. माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा आणि त्यांच्या ध्यानधारणेत बसावे. यामुळे मन शांत होते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दान आणि पुण्य करावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. घर आणि दुकान स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपली कृपा बरसवतात. चांगले आचरण करावे. सत्य, प्रामाणिकपणा आणि सहानुभूतीने वागावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपली कृपा बरसवतात. आत्मविश्वास आणि संघर्ष करावा. आपले ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करावा आणि आत्मविश्वास ठेवावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यांची कृपा तुमच्यावर राहते. हे उपाय करून माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात समृद्धी आणि सुख येते. माता लक्ष्मीच्या मते घरात गरिबी येण्याची अनेक कारणे असू शकतात. जर तुम्ही माता लक्ष्मीची उपेक्षा करता आणि त्यांची पूजा करत नाही तर गरिबी तुमच्या घरात येऊ शकते. माता लक्ष्मीची पूजा करून घरात सुख, समृद्धी आणि सुख येते. जर तुम्ही दान करत नाही आणि तुमची संपत्ती फक्त स्वतःसाठी ठेवता तर माता लक्ष्मी तुमच्या घरापासून दूर जाऊ शकते. दान करून घरात समृद्धी आणि सुख येते. जर तुमचे घर स्वच्छ नसेल तर माता लक्ष्मी तिथे राहत नाही. घर स्वच्छ ठेवून माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी येते. संतुष्टीची कमतरता. जर तुम्ही संतुष्ट नसाल आणि नेहमी इतरांना ईर्ष्या करता तर माता लक्ष्मी तुमच्या घरात राहत नाही. संतुष्टीमुळे घरात शांती आणि सुख येते. मेहनतीची कमतरता. जर तुम्ही मेहनत करत नाही आणि तुमचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही तर गरिबी तुमच्या घरात येऊ शकते. मेहनतीमुळे घरात समृद्धी आणि सुख येते. सत्यतेची कमतरता. जर तुम्ही सत्यवादी नसाल आणि खोटे बोलता तर माता लक्ष्मी तुमच्या घरापासून दूर जाऊ शकते. सत्यतेमुळे घरात समृद्धी आणि सुख येते. धैर्याची कमतरता. जर तुम्ही धीर धरत नाही आणि घाईघाईत निर्णय घेता तर गरिबी तुमच्या घरात येऊ शकते. धैर्यामुळे घरात समृद्धी आणि सुख येते. जर तुम्ही भगवानांची भक्ती करत नाही आणि तुमच्या जीवनात आध्यात्मिकता स्वीकारत नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरात राहत नाही. भक्तीमुळे घरात समृद्धी आणि सुख येते. जर तुम्ही या गोष्टीची काळजी घेता आणि माता लक्ष्मीची पूजा करता तर गरिबी तुमच्या घरापासून दूर जाऊ शकते आणि समृद्धी तुमच्या घरात येऊ शकते. आता आपण एका कथेच्या माध्यमातून हे समजून घेऊयात. एका छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. रामू खूप गरीब होता आणि त्याच्याकडे जगण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. तो आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी पाहू इच्छित होता, पण त्याला असे शक्य होईल हे त्याला माहीत नव्हते. एक दिवस रामूने ऐकले की गावात माता लक्ष्मीची पूजा होत आहे
रामूला वाटले की कदाचित माता लक्ष्मी त्याची गरिबी दूर करू शकतील. तो माता लक्ष्मीच्या पूजेला गेला आणि त्यांना आपल्या गरिबीबद्दल सांगितले. माता लक्ष्मीने रामूला सांगितले, रामू, तुझी गरिबी तुझ्या हातात आहे. तुला फक्त आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि माझी पूजा करायची आहे. मी तुला सुख आणि समृद्धी देऊ शकते, पण तुला आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. रामूने माता लक्ष्मीच्या शब्दाकडे लक्ष दिले आणि आपल्या जीवनात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्याने मेहनत करायला सुरुवात केली आणि माता लक्ष्मीची पूजा करायला देखील सुरुवात केली. तो दररोज माता लक्ष्मीची पूजा करत असे आणि आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत असे. काही काळानंतर रामूला एक दिवस एक सुवर्ण संधी मिळाली. त्याने एका व्यवसायात गुंतवणूक केली आणि त्याला खूप यश मिळाले. तो श्रीमंत झाला आणि आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त केली. रामूने माता लक्ष्मीचे आभार मानले आणि म्हणाला, आपल्या कृपेमुळे माझ्या जीवनात सुख आणि समृद्धी आली आहे. मी आपला ऋणी आहे. माता लक्ष्मी म्हणाल्या, रामू, तू माझी पूजा केलीस आणि आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केलास, म्हणूनच तू श्रीमंत झालास. मी तुला नेहमी सुख आणि समृद्धी देईन, पण तुला आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की माता लक्ष्मीची पूजा करून आणि आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करून आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येऊ शकते. आपल्याला फक्त आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर माता लक्ष्मीच्या कृपेने खूप पैसा असेल तर त्याचा सदुपयोग करावा. पैशाचा कधीही घमंड करू नये. तर एका कहाणीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की माता लक्ष्मीने एका व्यक्तीचा घमंड कसा दूर केला. एकेकाळीची गोष्ट आहे, जेव्हा देवी लक्ष्मीने एका श्रीमंत माणसाला, रोहनला, त्याच्या पैशाच्या अहंकारासाठी शिकवण्याचा निर्णय घेतला. रोहन खूप अभिमानी होता आणि आपल्या पैशाचा अहंकार करत असे. तो असे समजत होता की त्याच्याकडे जितका पैसा आहे तितका कोणाकडे नाही. देवी लक्ष्मीने रोहन समोर प्रगट होऊन म्हणाली, रोहन, तुमचा अहंकार तुमच्यासाठी धोकादायक आहे. तुम्हाला आपल्या पैशाचा अहंकार करू नये. पण रोहनने देवी लक्ष्मीच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पैशाचा अहंकार करत राहिली. देवी लक्ष्मीने रोहनला शाप दिला, तुमचा पैसा तुमच्यासाठी शाप बनेल आणि तुम्हाला तुमचा सारा पैसा गमवावा लागेल. जेव्हा देवी लक्ष्मीने शाप दिला तेव्हा रोहनचा व्यवसाय बुडाला आणि तो आपला सारा पैसा गमवला. रोहनला आता समजले की देवी लक्ष्मीने त्याला का म्हणाली होती की आपल्या पैशाचा अहंकार करू नये. रोहनने देवी लक्ष्मीकडे माफी मागण्यासाठी त्याच्या मंदिरात जाऊन पूजा केली. देवी लक्ष्मीने रोहनला माफ केले आणि म्हणाली, रोहन, तू आपली चूक मान्य केली आहेस आणि माफी मागितली आहे. मी तुला पुन्हा सुख आणि समृद्धी देईन, पण तुम्हाला आपल्या पैशाचा अहंकार करू नये. या पौराणिक कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की पैशाचा अहंकार करणे धोकादायक आहे आणि आपल्याला आपल्या पैशाचा अहंकार करू नये. आपल्याला फक्त मेहनत करायची आहे आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.